आता संभाळ आणि घालू माझ्या देवीचा गोंधळ. गोंधळ पाच पळ्या देवटी त्याल जळ. याल झाड आणि या भोळ्या भक्ताचं इग्न दूर पळ. दूर पळ. मग मी काय म्हणतो गोंधळ तो? हा गोंधळ कोणाचा घातला जातो? हा गोंधळ हा तिथे तिथे देवीने आपला अवतार घेतलाय. हा. तिथे देवीने आपलं ठाणं मांडलेलं आहे. आणि अशा या 3.5 शक्तिपीठाचा हा गोंधळ. अच्छा मग हे 3.5 गोंधळ वा म्हाताऱ्याचा गोंधळ ना म्हातारीचा गोंधळ म्हणजे तसं नाही. असे जे अनेक प्रकारचे गोंधळ आहेत संसारातले ते गोंधळ घडू नये म्हणून शुभ कार्याच्या वेळेस आपल्या आईचा गोंधळ गाण्याची प्रथा आहे. असं? जे शुभ कार्य आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं. असं होय. मग आता मी काय म्हणतो गोंधळ वा हा, आपण पारंपरिक गोंधळाला सुरुवात केली पाहिजे. केली पाहिजे.